सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. आता हा जो नमन यमनी झालेला आहे कायमस्वरूपी एकांतच म्हणजे प्रथम सर्व एकात विलीन होणे आणि नंतर एक सुद्धा म्हणजे केवळ एकटेपण सुद्धा कैवल्यात म्हणजे केवळ असणेपणात विलीन होणे असा हा एकांत आता त्या नमनी यमनी साधूला बरा वाटतो. तर काव्याचं नाव आहे बरा हा एकांत निरंतर. आता साधू काय म्हणतो बघा. नाही आता काही उरली से आस स्वरूपी निवास निरंतर देणे घेणे आता तुम्हा नाही कैवल्यात राही निरंतर प्रीती भीती नाही राग अनुराग संपे क्षीण भाग निरंतर येणे जाणे आता उरलेची नाही सर्वस्व मी पाही निरंतर बोल सारे आता सर्वस्वी कुंटले शून्य मौन जन्मले निरंतर संत तोची संत साधू हा निवांत बरा हा एकांत निरंतर. तर साधू म्हणतो बरा हा एकांत निरंतर. आता काही आस उरली नाही ध्यास उरला नाही केवळ स्वरूपामध्येच म्हणजे आपल्या आत्मचैतन्यामध्येच विसर्जित होऊन तिथेच राहायचं. स्वरूपी निवास स्वरूपातच घर करून राहायचं स्वरूपातच वस्ती करून निरंतर राहायचं एवढंच उरलं आहे. देणे घेणे आता तुम्हा आम्हा नाही लोक हो. तुमच्या आणि आमच्यात आता देणं घेणं या तऱ्हेचा काही व्यवहार शिल्लक नाही. कैवल्यात राही निरंतर केवळ असणेपणी असण्यात म्हणजे निव्वळ चैतन्य पूर्ण असण्यातच आता आम्ही समाधानी आहोत. प्रीती भीती नाही राग अनुराग. आता कुणाबद्दल प्रीती नाही कुणापासून भीती नाही कुणाबद्दल राग नाही कुणासाठी अनुराग नाही कोणतीही विरोधी अवस्था शिल्लक नाही. संपे क्षीण भाग निरंतर. आणि प्रीती भीती राग अनुराग अशा विरोधी अवस्थामध्ये नसल्यामुळे म्हणजे समत्वात असल्यामुळे आमचा क्षीण भाग म्हणजे थकावट कष्ट झाल्यानंतर यातना ज्या आम्हाला भोगायला लागण्या होत्या जीवनामध्ये तो क्षीण भोगण्याचा भाग म्हणजे दुःखाचा भाग आमचा कायमस्वरूपी संपला आहे. येणे जाणे आता उरलेलीच नाही. आता कुठे यायचं नाही कुठे जायचं नाही. केवळ आपण आपल्या चैतन्यात जिथे आहोत तिथे तसंच्या तसं राहायचं. सर्वस्व मी पाही निरंतर. आता सर्वस्व मी पाही निरंतर. आता या सर्वस्वचा अर्थ आहे सर्व काही स्वमध्ये म्हणजे अखिल विश्व आपल्या चैतन्यामध्ये पाहणे आणि स्व आणि चैतन्याला सर्वांमध्ये पाहणे. म्हणजे सूर्य प्रकाशतो आणि सर्वांमध्ये जातो आणि सूर्य मावळतो आणि सर्व सृष्टी त्याच्यात मावळते. तसंच आत्मचैतन्याने आपली किरणं टाकली की आत्मा किंवा स्व सर्वांमध्ये जातो आणि आत्मचैतन्य अत्यंत मूक स्तब्ध निस्तब्ध आणि अविचल झालं की सर्व विश्व त्या आत्मचैतन्यात विलीन होतं. म्हणून सर्वस्व मी पाही निरंतर म्हणजे सर्वांमध्ये स्वला पाहणे सर्वांमध्ये आत्मतत्व पाहणे आणि सर्व स्वमध्ये म्हणजे आत्मतत्वामध्ये विलीन करणे. म्हणून आता प्रीती भीती नाही राग अनुराग नाही कुठलीही विरोधी अवस्था नाही. त्यामुळे शिणवट्याचा दुःखाचा भोगाचा भाग आता संपला. येणे जाणे आता शिल्लक नाही. एक तर आत्मरूपाने मी सर्वांमध्ये आहे किंवा सर्व स्व म्हणून आत्म्यामध्ये आहेत. बोल सारे आता सर्वस्वी कुंटले शून्य मौन जन्मले निरंतर. आता पूर्णतया बोल भाषा संपली आहे. आता मूक भाष झालो आहे म्हणजे आता भाषा आहे पण भाषा सुद्धा मूक झाली आहे. म्हणून म्हटलेलं आहे शून्य मौन जन्मले निरंतर. या कैवल्यामध्ये या महापूर्ण शून्यामध्ये केवळ आणि केवळ मौनालाच जागा आहे. संत तोची संत साधू हा निवांत. जो अत्यंत संत संत संतपणे संत मंद नव्हे बंद म्हणजे जड आणि संत म्हणजे चिंतनामध्ये असल्या कारणाने याच्या हालचाली
चिंतनामध्ये असल्यामुळे मंद झाले आहेत. असा जो संत असतो, असा जो चिंतन मग्न साधू असतो, तोच संत असतो. आणि असा संत तोची संत साधू निवांत. असा चिंतन मग्न उन्मनी जो साधू आहे तो नेहमीच निवांत असतो. म्हणजे त्याच्या मीचा अंत झालेला असतो. आणि त्यामुळे असा साधू म्हणतो, बरा हा एकांत निरंतर. तर मी केंद्र रहित केवळ चैतन्यपूर्ण असणे हाच तो एकांत. आणि तोच सदा सर्व काळ अशा साधूला प्रिय असतो. आता परमेश्वराची कृपा झाली की काय होते बघा, शुद्ध चित्ती पाहे हरी. जर शुद्ध चित्ताने आपण हरी म्हणजे विष्णू किंवा हरी रस्व घेतला की निर्गुण निराकार तत्व, शुद्ध चित्ताने आपण हरी पाहिला व शुद्ध चित्ताने आपण हरी ते ज्ञान घेतले तर काय होते. जरी कृपा हरी करी मुका मधुर भाष करी, देशाटन घडे पंगु बिंदूचा तो होई सिंधू. आत्मवाणी लाभ जासी सत्य संग घडे त्यासी, ऐसे बोल समजावे शांत दक्ष श्रवण व्हावे. कटू गोड मानुनी भेदभाव टाकुनी, रागमनी नाधरी शुद्ध चित्ती पाहे हरी. शुद्ध चित्ताने निर्गुण निराकार आत्मचैतन्य पहा व शुद्ध चित्ताने त्या निर्गुण निराकाराचे विष्णूचं चतुर्भुज रूप शंखचक्र गदाधारी शंखचक्र गदा पद्मधारी रूप पहा. अर्थ एकच आहे. असा हरी आपण पाहिला तर जरी कृपा हरी करी मुखा मधुर भाष करी. जर परमेश्वराची हरीची कृपा झाली तर जो मुका असतो त्याची वाण तोही मधुर वाणीने बोलू लागतो. देशाटन घडे पंगु बिंदूचा तो होई सिंधू. पांगळा असतो तोही वेगवेगळ्या देशांमध्ये पर्वत उल्लंघून सुद्धा जाऊ शकतो. बिंदूचा तो होई सिंधू. तो बिंदू एवढा लहान असतो तो स्वतःच सिंधू सारखा महान होतो. आणि अशा हरीची कृपा झाली तर आत्मवाणी लाभ जासी सत्संग सत्यसंग घडे त्यासी. अशा हरीची कृपा झाली तर आत्मवाणीचा लाभ आत्मज्ञानाचा लाभ होतो. आणि त्या अशा माणसाची वाणी आत्म्याच कीर्तन प्रसवते, भजन प्रसवते, आत्म्याचीच कीर्ती दशदिशा नेते. आणि असा आत्मवाणी लाभ ज्या साधूला अमनी नमनी योग्याला झाला त्याला सत्य संग घडे त्यासी. त्याला नेहमीच सत्याची संगत लाभते. तैसे बोल समजावे शांत दक्ष श्रवण व्हावे. तर या नारायणाचे बोली तसे आपण समजून घ्या आणि अत्यंत मनाच्या शांततेने आणि इंद्रियांच्या दक्षतेने आपण याचं श्रवण करावे. कटू गोड मानुनी भेदभाव टाकुनी. जे तुम्हाला सकृत दर्शनी कटू वाटतं ते अंतिमता तुमच्या हिताचं आहे. जे तुम्हाला आता नको असं वाटतं तेच तुमच्यासाठी श्रेयस्कर आहे समजा. आणि कटू गोड मानुनी आणि सकृत दर्शनी हे कठोर वाटणारे शब्द, थोडेसे कटू वाटणारे शब्द सुद्धा अंतिमता तुमच्या हिताचे श्रेयस्कर आहेत हे समजून त्या कटू शब्दांना गोड मानून घ्या. आणि भेदभाव टाकुनी आणि अंतरंगातील मलिन भेदाभेदता टाकून अमंगल भेदाभेदता टाकून राग मनी ना धरी. मनामध्ये वक्त्याबद्दल कोणताही राग क्रोध न आणता शुद्ध चित्ती पाहे हरी. त्याच्या शब्दातून बाहेर पडणारे हरिदर्शन आत्मदर्शन निर्गुण निराकार परब्रह्माचे दर्शन ओळखा आणि त्यामध्ये रममान असा. भगवत रूपे संत अवतारी. संत हे परमेश्वर रूपानेच अवतरत असतात. तर संत कसे असतात. निर्मल अंतःकरणी राहे तैसा निर्झर खळखळ आहे. प्रति एक जो विठ्ठल पाही भगवंता तो नितप्रिय राही. ऐसा भक्त नित मधुभाषी स्वास्य वदन सत्य प्रिय जासी. त्या क्षमा शांती अवधारी भगवत रूपे संत अवतारी. संत निर्मल अंतःकरणी आहे. संत अंतःकरणात अत्यंत निर्मळ असतात. जैसा निर्झर खळखळ आहे. जसा एखादा निर्झर खळाळत आणि उड्या मारत मात्र शुभ्र धवल पाणी खेळवत वाहत असतो तसे अंतःकरणात निर्मळ असलेले संत सुद्धा आपलं निर्मळ चैतन्य ज्याचा खळाळ अंतःकरणात वाहता असतो ते चैतन्य लोकांसाठी देण्यात तसे उत्सुक असतात. जसा एखादा निर्झर आपलं शुभ्र धवल मोत्यासारखं पाणी
खळखळ कळत वाहत असताना त्या पाण्याचा लाभ इतरांना देऊ पाहतो. प्रति एकी जो विठ्ठल पाही भगवंता तो नित प्रिय राही. जो प्रत्येकामध्ये केवळ विठ्ठल आणि विठ्ठलच पाहतो, आत्माच पाहतो, भगवंता तो नित प्रिय राही. असा हा साधू भगवंताला नेहमी प्रिय असतो. ऐसा भक्त मित मधुभाषी, ऐसा हा विठ्ठलाचा भक्त मित मधुभाषी. मर्यादित परंतु सत्य आणि मर्यादित सत्य आणि तेही मधुभाषी, अत्यंत आर्जवाने रुचितेने बोलणारा असतो. सुहास्य वदन सत्य प्रिय जासी. त्याचा चेहरा त्याचा मुखडा सुहास्य स्मितहास्याने भरलेला असतो. सत्य प्रिय जासी, त्याला सत्य सर्वाधिक प्रिय असते. दया क्षमा शांती अवधारी, तो दया क्षमा आणि अंतरंगात शांती त्याचे अवधारण केलेला म्हणजे दया क्षमा शांती आपल्यामध्ये दृढ बांधवलेला असतो. भगवत रूपे संत अवतारी, असा हा संत साधू भगवत रूपे संत अवतारी जगामध्ये परमेश्वर बनून परमेश्वराचं रूप घेऊनच आलेला आहे. तर संत निर्मल अंतःकरणाचे असतात, सर्वांमध्ये भगवंत विठ्ठल पाहणारे असतात. ते मर्यादित परंतु सत्य आणि गोड बोलणारे असतात. ते सुहास्य वदनाचे असतात. ते सत्य ज्यांना प्रिय आहेत असे असतात. त्यांच्या अंतरंगात दया क्षमा शांती धारण केलेली असते. असे हे संत एकूण 9 सद्गुणांनी 9 दैवी गुणांनी या पृथ्वीवरती भगवत रूपाने परमेश्वर रूपाने अवतीर्ण होतात. आता संत हे 9 गुण घेऊन परमेश्वराच्या रूपाने पृथ्वीवर अवतरित होतात हे आता आपण पाहिलं. आता देवाची आणि त्यांची जी सांगड असते, देव आणि त्यांचं जे नातं असतं ते कसं असतं बघा. आता संत असे म्हणतात, तू मी आता सहजची योगी. काय संत म्हणतात की भगवंता तू आणि मी आता सहजपणे योगी म्हणजे एकरूप झालो. आता संत कसा गातो बघा. मी आळवितो मजला देवा, वाटे कारे तुझसी हेवा. मी तू ऐसे राही तैसे, कान तळे परी तुझे ऐसे. मी मज नाही अनिकेत मी कोठे राही. मज वाचूनी तू तुझ नाही अनिकेत तू कोठे राही. मी तुझ पोटी तू मज ओठी, मी तुझ झालो तू मज होसी. अनकळे परी तुझे मी तू ऐसे राही कैसे. कीर्तन भजनी आता कोणी, पुन्हा आळवी कैसे कोणी. आता सोडी हेवा देवा, तू मज अससी मी तुझ ठेवा. आता जैसा तू मज भोगी, ऐसा मी रे तुझसी भोगी. तुम्ही आता सहजची योगी, ब्रह्ममंच की रत संभोगी. मी आळवितो. आता जे संत असतात ते स्वतःची आळवणी करतात. म्हणजे एखादा नारायण 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 म्हणत असेल तर नारायण जेव्हा नारायण म्हणतो तेव्हा प्रत्यक्ष भगवान नारायण त्याला विचारतात, अरे नारायणा तू स्वतःचं कौतुक काय करतोस. तेव्हा तो नारायण प्रत्युत्तरादाखल म्हणतो, हे भगवंता तुम्हीच म्हटलं आहे ना, एकोहम बहुश्याम प्रजायेय. मी एक असून बहुत झाल्यासारखा वाटतो. तर हे आदि नारायणा, यातूनच अनेक लोक जेव्हा जन्माला आले तेव्हा हे आदि नारायणा हा नारायण पाटणकर सुद्धा तुझंच रूप आहे. मात्र मी नारायण पाटणकर म्हणून वेगळा झालेला लोकांना वाटतो. प्रत्यक्षात आदि नारायण म्हणून सर्वत्र तू एक आणि एकमेव आहेस. असं असताना
जर तूच म्हणत असतील एकोहम बहुश्याम प्रजाय, मी एकच असून बहुत झाल्यासारखा वाटतो, तर झाल्यासारखा वाटणारा हा जो नारायण आहे तो झाल्यासारखा वाटतो, तो प्रत्यक्षात नाहीच आहे, तो प्रत्यक्षात तूच आहेस. असं असताना हे भगवंत आहे नारायणा, जर नारायण स्वतःला नारायण नारायण म्हणवत असेल, हा किंचित नारायण, हा शून्य नारायण जर स्वतःला नारायण नारायण म्हणवत असेल, तर हे आदि नारायणा तुला तरी हे का न समजावे, तुला तरी त्याचा हेवा का वाटावा. कारण या नारायणाने जरी आपलं नाव घेतलं तरी हा नारायण अस्तित्वात नाहीच. तू म्हणतोस त्यानुसार केवळ तूच अस्तित्वात आहेस. म्हणजे नारायण जरी नारायणाला आळवत असला तरी हे आदि नारायणा, हे परमेश्वरा, हे निर्गुण निराकारा परब्रह्मा तुला हेवा वाटायचं कारण नाही. कारण मी तू वैसे राही कैसे का न कळे परिचय, तूच म्हणतो केवळ तूच आहे आणि बाकी जे झालेलं आहे ते भ्रम आहे. मी आणि तू असं प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाच मी इथे नाही आणि तूच आहेस अशी स्थिती असताना तू असा मला कसा प्रश्न विचारू शकतोस. अरे नारायणा, तू स्वतःच कौतुक काय करून घेतोस, तुझ्या हे नाही का लक्षात येत. तुझं वाचूनी मी मज नाही अनिकेत मी कोठे राही. ते आदि नारायणा तू नसतास तुला नारायण पाटून जन्माला तरी कसा आला असता, आणि तू नसतास तर तुझ्याशिवाय तो राहणार तरी कुठे होता. म्हणून तुझं वाचूनी मी मज नाही अनिकेत मी कोठे राही. तू नसशील तर मी नाहीच, आणि तू नसशील तर हा मी येणार तरी कसा आणि राहणार तरी कुठे. कारण जग ही तुझं आहे आणि निर्माताही तू आहेस. अशा अर्थाने निर्माता म्हणून तू आणि जग म्हणून तू असताना हा किंचित नारायण, हा क्षुद्र नारायण जरी त्याने राहायचं म्हटलं तरी तो तुझ्याच जगात राहणार. तर तुझ्या वाचून हा नारायण नाही आणि तुझ्या जगा वाचून या नारायणाला घर नाही. म्हणून म्हटलेलं आहे तुझं वाचूनी मी मज नाही अनिकेत मी कोठे राही. तुझ्याशिवाय मी नाही आणि मला दुसरं घर नाही. मात्र त्याच वेळेला खात्रीपूर्वक हे आदिनारायण ऐक, मज वाचूनी तू तुझं नाही अनिकेत तू कोठे राही. पण जर मी नसेल तर तुला आदिनारायण म्हणून ओळखणारा कोण असणार आहे. मी जर या जगात राहत नसेल तर हे जग निर्माण केलेला तू आदिनारायण आहेस आणि हे जग तुझं आहे हे ज्ञान दुसरं कुणाला असणार आहे. म्हणून तुझ्याशिवाय मी नाही, तुझ्याशिवाय मला राहायला जागा नाही आणि माझ्याशिवाय तू कोण आहेस हे नेमकं कोणी सांगू शकत नाही आणि तुझं महात्म्य सांगायला माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून म्हटलेलं आहे तुझं वाचूनी मी मज नाही अनिकेत मी कोठे राही. मज वाचूनी तू तुझं नाही अनिकेत तू कोठे राही. तुझ्याशिवाय मी मज नाही, मला राहायला जागा नाही आणि माझ्याशिवाय मी महात्म्य तुझं सांगितल्याशिवाय तू तुझं म्हणून विशेष तुला कोण ओळखणार. आणि या जगाचा करता धरता धरविता भोगविता तू आहेस हे तरी कोण सांगणार. म्हणून तू माझ्यावर आणि मी तुझ्यावर अवलंबून आहे. पुढे जाऊन साधू म्हणतो मी तुझं पोटी तू मज ओठी, मी तुझं झालो तू मज होशी. तुझ्या पोटातून मी जन्माला आलो पण तू हे भगवंता, हे आदि नारायणा, माझ्या ओठातून तुझं स्तवन, तुझं गीत, तुझी भक्ती, तुझी कीर्ती गायली जाते. अशा अर्थी तुझ्या पोटातून मी आलो आणि माझ्या ओठातून तू आलास. का न कळे परी तुझे ऐसे, मी तू ऐसे राही तैसे. तुझ्यातून मी आणि माझ्यातून तू आल्यामुळे तुला कसं कळत नाही की आता मी आणि तू असं वेगळेपणे काही नाहीस. तू आहेस म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तू आहे. कीर्तन भजनी आता कोणी कुणा आळवी तैसे कोणी. तुझं कीर्तन भजन माझ्या ओठातून येतं, त्यामुळे आता कीर्तन भजन तुझं गायचं झालं तर तुला कोण आळवणार, कोण तुझं गाणं गाणार, ते मीच गाणार ना. आता सोडी हेवा देवा तू मजसी मी तुझं ठेवा. आता देवा तू हेवा करण्याचं सोड. हा नारायण स्वतःच कौतुक गातो असं म्हणणं सोड. या नारायणाचा हेवा तू करू नकोस. कारण भगवंत म्हणून तू या नारायणाचं धन आहेस, तू या नारायणाची संपत्ती आहेस, तू या नारायणाचं वैभव आहेस. आणि तुझं वैभव तुझ्या सहित गाणारा म्हणून, तुझा भक्त म्हणून, तुझा कीर्ती गाणारा, स्तुती करणारा म्हणून हा नारायण तुझाही
तुझ्या बाजूने म्हणावा तर तुझाही तो ठेवा आहे. म्हणून भक्तिरूपाने भगवंताची भक्ती हा या नारायणाचा ठेवा आहे. आणि ही भक्ती करणारा नारायण साधक भक्त हा त्या भगवंताचा म्हणजे मूळ परमेश्वराचा ठेवा किंवा निधी, याला आपण म्हणतो काय म्हणतो, ट्रेजर, म्हणजे संपत्तीचा ठेवा आहे. भगवंताची भक्ती हा भक्ताचा ठेवा आहे. आणि भक्त भगवंताचं गाणं गातो, स्तुती गातो, कीर्ती गातो. ही स्तुती कीर्तन भक्ती हा भगवंताचा भक्तामध्ये भगवंत पाहत असणारा ठेवा आहे. म्हणून कीर्तन भजनी आता कोणी कुणा आळवी कैसे कोणी. आता मी माझं कौतुक केलं तरी नारायणाचं केलेलं कौतुक म्हणजे वेगळ्या अर्थाने हे आधी नारायणाचंच कौतुक आहे. मी माझं कीर्तन भजन केलं तरी ते तुझं कीर्तन भजन आहे. आणि तुझं कीर्तन भजन जरी या नारायणाने केलं तरी नारायणाला ओळखून ते भजन केलं. या अर्थी या नारायणाला तो नारायण कळला आहे. म्हणजे हा आणि तो नारायण दोन्ही एकच आहेत. देव आणि साधक हे वस्तुता एकत्वाने भक्त आहेत. एकम एव द्वितीयम नास्ती असे केवळ असणेपणी परमेश्वरच आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, भगवंता तू माझा ठेवा आहेस आणि मी तुझा ठेवा आहे. भगवंता तू माझं वैभव आहेस आणि तुझं कोण कौतुक करणारा मी तुझं वैभव आहे. आता जैसा तू मज भोगी तैसा मी रे तुझी भोगी. आता तुझं निर्गुण निराकार कैवल्य जे आहे, परमशांती आहे, तो भोग त्या तुझ्या निर्गुण निराकार कैवल्याच्या ठेव्याचा, परमशांतीचा, अविचल चैतन्याचा भोग हा भक्त नारायण भोगत आहे. आणि या भक्त नारायणाचा जो भोग म्हणजे तुझं चिंतन, तुझं रूप, तुझं ध्यान, तुझी कीर्ती, तुझी भक्ती असा आळवणारा हा जो नारायण आहे त्याचा एकत्वाने आनंद तू घेत आहेस. म्हणून भक्ताची भक्ती तू भोगत आहेस. आणि देवा तुझं रूप, तुझं कैवल्य स्वरूप, तुझा आत्मप्रकाश, तुझं आत्मज्ञान भक्त भोगत आहे. म्हणून भक्ताची भक्ती देव भोगतो आणि देवाचं दिव्य तो भक्त भोगतो. म्हणून म्हटलेलं आहे, आता जैसा तू मज भोगी तैसा मी रे तुझसी भोगी. तुझा मी भोग घेत आहे आणि माझा तू भोग घेत आहे. खरं सांगायचं म्हणजे तर देव आणि साधक किंवा देव आणि भक्त कसे आहेत. तुम्ही आता सहजची योगी ब्रह्ममंचकी रत संभोगी. या ब्रह्मरूपी मंचकावर देव आणि भक्त एकमेकांना भोगत आहेत. देवाचं दिव्यत्व त्याचा भोग भक्त घेत आहे आणि भक्ताचं प्रेम, त्याची कीर्ती, त्याने गायलेली कीर्ती, त्याने केलेली स्तुती, त्याने केलेलं कीर्तन याचा भोग देव घेत आहे. म्हणजे देवाचं दिव्यत्व भक्त भोगत आहे आणि भक्ताची भक्ती देव भोगत आहे. अशा अर्थाने देव आणि भक्त हे आता कसे आहेत. आता जैसा तू मज भोगी तैसा मी रे तुझी भोगी. तुम्ही आता सहजची योगी ब्रह्ममंचकी रत संभोगी. त्या विश्वरूपी मंचकावर देव भक्त हे युगुल आहे आणि ते एकमेकांना भोगत आहेत. हाच तो खरा देव आणि भक्तांचा दिव्य संभोग आहे. आता पुढे एक काव्य येणार आहे, ते जरा जास्त काळजीपूर्वक ऐका. त्याचं नाव आहे फडकते चिता छान मला जाळत असे. इथे ज्ञानी माणसाने जिवंतपणी आपण चितेवर गेलो आणि आपल्यातला मी रूपी अहंकार मेला आणि अहंकार मेल्यामुळे ही जी चिता आहे ती आता फडकते आहे. नॉर्मली चिता भडकते म्हणतात, पण चिता फडकते आहे म्हणजे चितेच्या ज्वाळा ज्या आकाशात जात आहेत त्याने अशी दुंदुबी वाजत आहे, वाही दिली जात आहे की अहंकार रूपी मी मेला आणि अहंकार गेलेला हा जो मी आहे तो मी मेल्यामुळे आता सर्वत्र भगवंताचेच राज्य आहे. अशी ती फडकणारी चिता संदेश देत आहे. हा ज्ञानी माणसाने आपला मृत्यू आपल्या डोळ्याने पाहणे असा याचा अर्थ आहे. तुकारामाचाही या अर्थी एक अभंग आहे, तो नंतर प्रसंग विशेषी पुन्हा म्हटला जाईल. परंतु सध्या हा किंचित नारायण जो तुमच्या पुढे बोलत आहे त्याला स्वतःच्या मृत्यूचं दर्शन कसं झालंय ते ऐका.
तत्पूर्वी एकदा हे संपूर्ण वर्णन गद्यात ऐका, म्हणजे पद्य समजणं सोपं होईल. तर गद्य असं आहे, ज्ञानी माणसाला मित्वाचा नाश म्हणजेच सत्य ज्ञान याची वरचेवर प्रसिद्धी येत असते. परमोच्च ज्ञान म्हणजे विदेह मुक्ती किंवा देह मन वास्तवात असूनही त्यांचे नसलेपण किंवा पूर्ण न मनता, पूर्ण अमनता किंवा नमनस्कता किंवा अमनस्कता. येथे भर मध्यान्ही सागराच्या तीरावर रणरणत्या उन्हात ज्ञानी असे भावनिक पातळीला किंवा शून्य मनस्कतेत जाणत आहे की त्याने स्वतःचे मरण स्वतः अनुभवताना मरणाच्या सहज संकल्पाने आपला देहाभिमान देहमनापासून वेगळा करून स्वतःच्या हाडांचे लहान लहान तुकडे करून त्यावर या अगस्ती म्हणजे मीपणाची चिता सजवली आहे. अगस्ती म्हणजे अहंकार किंवा मीपणा. तर ज्ञानी माणूस भर दुपारी समुद्र किनारी फिरत आहे आणि त्याच्या असं लक्ष झालं की आपला अहंकार जाळून आपण देहापासून मुक्त व्हावे. म्हणून ज्ञानी माणसाने आपला अगस्ती अहंभाव चितेवर ठेवला. चिता करताना आपल्याच हाडांची काष्ठे समजून त्याचे तुकडे केले. त्याच्यावर हा अगस्ती निजवला आणि त्या निजलेल्या अगस्तीला म्हणजे सरणावर चढलेल्या अहंभावाला त्याने आपल्या ज्ञानाने काडी लावली, ज्योत पेटवली आणि हा मीचा मीपणा नाहीसा झाला. म्हणून म्हटलं आहे, येथे भर मध्यान्ही सागराच्या तीरावर रणरणत्या उन्हात, येथे भर मध्यान्ही सागराच्या तीरावर रणरणत्या उन्हात ज्ञानी असे भावनिक पातळीला किंवा शून्य मनस्कतेत जाणत आहे की त्याने स्वतःचे मरण स्वतः अनुभवताना मरणाच्या सहज संकल्पाने आपला देहाभिमान म्हणजे देह मनापासून मी वेगळा करून अहंकार वेगळा करून स्वतःच्या हाडांचे लहान लहान तुकडे करून त्यावर या अहंकाराला म्हणजे ज्याला अगस्ती म्हणतात त्या अगस्तीला निजवला आहे आणि ही अहंकाराची मीपणाची चिता सजवली आहे. पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय व मन अशी एकादश म्हणजे 11 इंद्रिये ही या स्त्रींसोबत चितेमध्ये आहेत. प्राणरूपी चैतन्याने म्हणजे हा जो श्वास उच्छ्वास आहे त्या प्राणरूपी चैतन्याच्या फुंकरीने भडकलेली ही चिता अतीव सुंदरतेने अगदी आकाशापर्यंत ज्वाळा पोचवीत आहे. चिता प्रकर्षाने उज्ज्वलित झाली आहे. देह मन उर्वरित दशेंद्रिये आणि अस्थि व मांस यांना खरपूस भाजून त्याचा गोड नैवेद्य ज्ञानी माणूस महादेवाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला राजी खुशीने अर्पण करीत आहे. त्यामुळे महादेव संतोषला आहे आणि नाम मात्र बिंदुवत मी सुद्धा आता उरलेला नाही. म्हणजे ज्ञानी माणसाने आपला अहंकार इतका निशेष जाळून टाकला आहे की त्याच्यात किंचित सुद्धा मी आता उरला नाही. सर्व मी माझे पण नष्ट झाल्याने जग असणे व नसणे हे सारेच मिथ्या आहे. तर असा हा ज्ञानी नाम रूप रंग गुण व आकार भाव विहीन केवळ शुद्ध ज्ञान उच्च रवाने सर्वांपर्यंत पोचवित आहे. तर असा हा ज्ञानी याचा अहंकार चितेवर ठेवल्यामुळे नष्ट झाला. सांगत आहे की नाम रूप रंग गुण व आकार भाव विहीन शुद्ध असणे पण हेच ते कैवल्य, हेच ते आत्मज्ञान आणि हे तो आपल्या उच्च रवाने जोर जोराने हे तो ज्ञान अहंकार रहित हा ज्ञानी तुम्हा आम्हा पर्यंत पोचवित आहे. ते ज्ञान काय आहे? जगत मिथ्या सर्व दिसत भासत ते खोट आहे हेच ते ज्ञान आहे. अहंकार नष्ट होणे ही खरी खुरी विद्या असल्याने अहंकाराला भस्मीभूत करणाऱ्या चितेला फडकणारी म्हटले आहे. सर्वसाधारणपणे चिता भडकली म्हणतात पण इथे चिता फडकली म्हटले आहे. कारण मीचा मी नष्ट होणे अहंकार नष्ट होणे हीच खरी विद्या असल्याने अहंकाराला भस्मीभूत करणाऱ्या चितेला फडकणारी चिता म्हटले आहे. भडकणारी म्हटलेली नाही. अहंकाराचा नाश करणारी फडकणारी चिता म्हणजेच खरी खुरी फडकणारी धर्मध्वजा होय. मी रहितता हाच धर्म, मी रहितता हाच धर्म. सर्वांना योग्यतेनुसार ज्याचा त्याचा आविर्भाव देऊन मोकळा मुक्त झालेला हा ज्ञानी आता केंद्र रहित अस्तित्वाप्रमाणे किंवा उजेडी उजेड होऊन राहत आहे. तर आता हा सर्व अर्थ ध्यानात घ्या आणि काव्य पंक्तीवर
अत्यंत तीव्र संवेगाने लक्ष द्या. काव्याचं नाव आहे फडकते चिता छान मला जाळतोसे. सागराचे तीरी मध्यान्नी गभस्ती, गभस्ती म्हणजे सूर्य. सागराचे तीरी मध्यान्नी गभस्ती, सहज संकल्पे मोडियेल्या असती. अनायासे चिता सजली निजला अगस्ती. अनायासे चिता सजली आणि अगस्ती त्याच्यावर देहाभिमान म्हणजे अहंकार आडवा झोपला. शून्यत्वे आरडे जगदिदम नास्ती. तर असा अहंकाराला झोपून ती चिता भडकवणारा ज्ञानी म्हणतो शून्यत्वे आरडे जगदम नास्ती. पूर्ण शून्य होऊन ज्ञानी ओरडतो जगत इदम नास्ती, हे जग नाहीच आहे. पंच पंच कर्म ज्ञानेंद्रिये खास, चैतन्य पुंकरे स्वादू बनलासे खास. पंच पंच कर्म ज्ञानेंद्रिये खास, चैतन्य पुंकरे स्वादू बनलासे घास. महानैवेद्याचे ताट सजलेसे खास, महादेवा तोजवी देह मन घास. तर हा ज्ञानी माणूस आपला अहंकार चितेवर झोपवतो आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन यांचा चैतन्य फुंकराने म्हणजे आपल्याच प्राणज्योतीने फुंकर देऊन आपलीच मोडलेली हाडे, त्याच्यावर झोपलेला आपलाच अहंकार तिथे विसर्जित केली. पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन या सर्वांना आपल्याच प्राणाचा फुंकर घालून ती चिता हा ज्ञानी माणूस पेटवतो आणि त्याच्यात पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, अहंकार ही खास भाजून एखादा भाजून पोळून जसं कंद भाजावा किंवा एखादी भाजी तयार करावी तसं आता पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि या सर्वांना प्राणाने फुंकून लावलेली आग, यामुळे हा संपूर्ण देह त्याच्यातील ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या भाजून एखादा खरपूस झाला, त्याचा एक खमंग वास आला आणि असे खमंग वासाचे महानैवेद्याचे ताट म्हणजे आपल्याच देह मनाचा संपूर्ण घास करून ज्ञानी माणूस महादेवा जो जवी देह मन घास, जो लयाचा देव महादेव त्याला हा आपला अहंकार रूपी आणि देह रूपी खरपूस भाजलेला गोड पदार्थ स्वादू नैवेद्य महादेवाला तो अर्पण करतो आणि महादेवाला त्यामुळे संतोष होतो. म्हणजे जेव्हा ज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाने आपल्या अहंकाराचा नाश करून आपला देह परमेश्वर चरणी अर्पण करतो तेव्हा तो मूळ महादेव, तो आत्मा खऱ्या खुऱ्या अर्थाने खुश होतो. त्याला कळते की माणसाला खरं ज्ञान झालं, त्याने आपला देहाभिमान टाकला, त्याने आपला अहंकार टाकला, त्याने सर्व दृश्य जगत टाकलं आणि जो अंततः ज्याला भेटायचो तो मी हा आत्मा त्याला तो प्राप्त झाला. म्हणून भक्ताच्या भक्तीने संतोष पावलेला हा महादेव अशा ज्ञानी माणसाला खरं खुरं आत्मज्ञान देतो. म्हणून ज्ञानी माणूस स्वतःच्याच संकल्पाने आपली हाडे कडकडा मोडतो आणि मध्यान्नी गबस्ती असताना म्हणजे भर दुपारी 12 वाजता सागराच्या तीरावर सूर्य तळपत असताना आपल्या संकल्पाने तो आपली हाडं मोडतो. आपल्या प्राणाच्या फुंकराने त्या हाडावरती निजवलेल्या अहंकाराला आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांना आणि आपल्या मनाला पंचप्राणाचा फुंकर घालून तो आग लावतो आणि असा हा संपूर्ण देहाचा पदार्थ खरपूस भाजून तो आपल्या देहाचा नैवेद्य महादेवाला, मृत्यूच्या देवाला म्हणजे लयकर्त्या महादेवाला देतो. आणि लयकर्त्यामध्ये आपला लय होणं म्हणजेच स्वतः महादेव होणं, देवांचा देव होणं म्हणजेच आपण देहविरहित आत्मा होणं, ब्रह्म होणं, अशी प्राप्ती त्या भक्ताला होते. आणि या भक्ताच्या या कृतीमुळे महादेवा चोजवी देह मन घास, या महादेवाला देह मनाचा घास दिल्यामुळे महादेव चोजला जातो म्हणजे संतोष पावतो. आता ज्ञानी माणसाचं काय उरलं नाही, काही उरला ममत्वाचा माग
ज्याचा त्यासी दिला पूर्णत्वाने भाग. आता मी माझं असं काही उरलंच नाही, सर्व काही महादेवाला आणि त्याच्या भूतगणांना, त्याच्या गणाला अर्पण केले. ज्याचा त्यासी दिला पूर्णत्वाने भाग. याला जो भाग द्यायचा तो देऊन मोकळा झालो. बिंदुवत मी हा आता नुरलासे. अहंकार जाळल्यामुळे किंचित सुद्धा बिंदू सारखा सुद्धा मी उरला नाही. आणि आता ती भडकलेली चिता, फडकते चिता छान मला जाळतोसे. आता ती भडकणारी चिता ती धर्मध्वज आहे. अहंकार नष्ट करणारी अशी ती चिता म्हणजे खऱ्या अर्थाने धर्माची ध्वजा आहे. अहंकार नष्ट होणे हाच धर्म. म्हणून फडकणारी धर्मध्वजा आता मला छान जाळत आहे. मी रहितता हाच तो धर्म आहे. आणि आता सारं ज्ञानाचा उजेड आहे सगळीकडे, आणि उजेडी उजेड होऊन राहत आहे. तर अशी ही सर्व गोष्ट ज्ञानाची आहे, ज्ञानी माणसाची आणि त्याच्या ज्ञानाची आहे. परी सांगा कोणा हेची कळत असे, कळे त्यासी नाव रंग रूप नसे. आता जो हा नारायण तुम्हाला हे सांगत आहे त्याला ते कळत आहे, पण नेमका नारायण कोण आहे? परी सांगा कोणा हेची कळत असे. हे नेमकं कुणाला कळत आहे? कारण ज्याला कळतं त्याचं नाव रंगरूप आता नाहीसच झालं आहे. आणि सोहम नाहम मिथ्या जगरूपी वासे. सहाहम मी तो आहे, तो नाहम मी नाही. हे सोहम नाहम हे सारे बोल आता जगाप्रमाणेच मिथ्या झाले आहेत. त्याचा त्याशी छंद सदोदित असे. आणि आत्म्यालाच आत्म्याचा छंद लागला आहे आणि आत्माचे उद्गार काढत आहे. असा या पद्याचा अर्थ आहे. आता शांतपणे नुसतं पद्य पुन्हा एकदा ऐका आणि आजचं प्रवचन संपवूया. सागराचे तीरी मध्यान्नी असती, सहज संकल्पे मोडील्या असती. अनायासे चिता सजली निजला अगस्ती. शून्यत्वे आरडे जगदिदम नास्ती. पंच पंच कर्म ज्ञानेंद्रिये खास. चैतन्य कुंकरे स्वादू बनलासे घास. महानैवेद्याचे ताट सजलेसे खास. महादेवा चोदवी देह मन घास. नाही काही उरला ममत्वाचा माग. ज्याचा त्यासी दिला पूर्णत्वाने भाग. बिंदुवत मी आता नुरलासे. फडकते चिता छान मला जाळतसे. परी सांगा कोणा हेची कळतसे. कळे त्यासी नाव रंगरूप नसे. सोहम नाहम मिथ्या जगरूपी भासे. त्याचा त्यासी छंद सदोदित से.